वर्ग पाचवीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या क्लासमध्ये आपण अश्मयुगीन काळातील जी दगडी हत्यारं होती त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. या चॅप्टरमध्ये या सर्व गोष्टींचा डिटेलमध्ये जो आहे आपण विश्लेषणात्मक स्वरूपात अभ्यास करणार आहोत. गरजेनुसार हत्यारांचे आकार आणि प्रकार कसे होते, अश्मयुगीन हत्यारं कसे होते आणि त्या हत्याराचा त्याचा आकार, त्याचा प्रकार ह्या सगळ्या गोष्टीला डिटेलमध्ये आपण 6.1 मध्ये समजून घेणार आहोत. बघा, समजा आपल्याला एखादी चकचकीत वस्तू जमिनीवर रुतलेली दिसली तर ती बाहेर काढण्यासाठी आपण काय करू? कदाचित बोटानं काढू किंवा आपल्याकडे एखादी काडी असेल त्याच्यानं त्याला काढण्याचा प्रयत्न करू, टोकरून पाहू. नाही जमलं तर एखादी कडक काठडी शोधून काढू, काठडीनं उरकून पाहू. तरीही नाही जमलं तर मात्र एखादा छोटासा अणकुचीदार दगड शोधू आणि दगडाचं काम व्हायला पाहिजे. नाहीच झालं तर आपण लोखंडाची सळई आणू. यावरून कामाच्या आवश्यकतेनुसार आपण साधन निवडतो, हे तुम्हाला माहिती आहे. आता पुढील चार गोष्टींवर आपल्या साधनांची निवड अवलंबून असते. पहिली गोष्ट म्हणजे साधनांची उपलब्धता, ती किती प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध आहे. दुसरी म्हणजे कमीत कमी वेळ आणि कमीत कमी ऊर्जा वापर करून ती गोष्ट झाली पाहिजे. अधिकात अधिक परिणामकारकता तिची असली पाहिजे. साधन वापरण्याच्या सरावाने साधलेलं कौशल्य असलं पाहिजे. चिंपांजी सारखं वानर सुद्धा बिया किंवा कठीण कवचांची फळं फोडण्यासाठी कशाचा वापर करतात? असल्या दगडांचा वापर करतात आणि या दगडांपासून ते फळांना फोडतात. आता वारुळातल्या मुंग्या पकडण्यासाठी काटक्यांचा वापर करतात आणि ते चिंपांझी करतात. मानवही मृत प्राण्यांची हाडं, दगड, वाळक्या काठ्या, काटड्या या साधनांचा उपयोग करतातच. सततचं बारीक निरीक्षण, प्रयोग आणि अंगची कल्पनाशक्ती याच्या आधारे काठ्या, काठड्या, हाडं, दगड हे तासले तर त्याच्या मदतीनं कामं कसे होतात? अधिक चांगले होतात. हे मानवाच्या लक्षात आलं आणि त्याला वाटलं की आपल्याकडे हत्यारं असली पाहिजे. मागील पाठामध्ये आपण पाहिलं की कुशल जो मानव होता, क्रो मॅगन मॅन, यानं आवश्यकतेनुसार दगडाची हत्यारं मिळाली होती आणि त्या अवशेषाच्या जवळपास ती हत्यारं मिळाली म्हणून ती त्यानं बनवली होती असं म्हणता येईल. परंतु तो फक्त दगडाचीच हत्यारं बनवत होता का? याचं उत्तर नाही असं द्यावं लागेल. कारण तो इतर वस्तूपासूनही हत्यारं बनवत होता, त्याला मेटलची पण माहिती होती. आपल्याला लाखो वर्षापूर्वी मानवानं तयार केलेल्या हत्यारांमधील दगडाची हत्यारं तेवढी सापडू शकतात. हाडांची हत्यारं क्वचित मिळतात. काठ्या, काठड्या ह्या ज्या काय आहेत त्या नाशवंत आहेत, ते जास्त वेळ टिकू शकत नाही. म्हणून आपल्याला कशी पाहिजे? कठीण गोष्ट पाहिजे आणि त्याचसाठी आपण दगड हा ऑप्शन त्यावेळेस त्या माणसानं चूज केला. दगडी गोट्याचं तोळ हत्यार बनतं दगडापासून. तासणी बनते. वर्तुळाकार घन आपण बनवू शकतो. दगडी छिलक्याचं तोड हत्यार बनवू शकतो. हाडाच्या टोच्या बनवू शकतो. शिंगाचं खणतं बनवू शकतो आपण. तर खणण्यासाठी जे वापरतात अशा गोष्टी आपण दगड आणि हाडापासून बनवू शकतो. अश्मयुगीन हत्यारं जर आपण पाहिली तर त्या काळातल्या हत्यारामध्ये प्रामुख्यानं दगडाची हत्यारं आपल्याला पाहायला मिळतात. त्या काळामध्ये आपण त्या काळाला दगडाची हत्यारं होती म्हणून त्यालाच अश्मयुग असं आपण म्हणतो. असं अश्म जे आहे म्हणजे अश्म म्हणजे जो दगड आहे, त्या हत्याराचा आकार प्रकार यावरून अश्मयुगांच्या काळाचे 3 कालखंड जे आहे ते पाडले जातात. पहिला जो कालखंड आहे त्याचा तो आहे पुराश्मयुग, दुसरा आहे मध्याश्मयुग आणि तिसरा आहे नवाश्मयुग. आता हा पुराश्मयुग का आहे? तर पुराश्मयुगामध्ये कुशल मानव हा ताठ कण्याचा मानव या दोन्ही आघात तंत्रानं हत्यारं बनवली होती त्यानं. एक गोटा दुसऱ्या गोटावर आपटून छिलके काढणं याला आघात तंत्र असं म्हणतात आणि या पद्धतीनं तयार केलेली पुराश्मयुगातील सुरुवातीची जी हत्यारं होती ती ओबडधोबड होती. म्हणजे ती अशी शार्प नव्हती, ती एवढी शार्प नव्हती पण होती. आता या हत्याराच्या एका बाजूला थोडीशी काय असायची? धार असायची आणि अशा हत्याराला तोड हत्यार असं म्हटलं जायचं. तोड हत्यार कशाला म्हणायचे? ज्याच्या एका बाजूला धार असायची, ओबडधोबड असायची. याचा उपयोग फक्त कठीण कवचाची फळं किंवा हाडं फोडण्यासाठी शक्य होता आणि ही तयार केलेली हत्यारं हे कुशल मानवानं तयार केलेली होती. अशा प्रकारची हत्यारं जी आहे ते मानवानं तयार केली आणि याच्यामध्ये हे तंत्र, शिकारीचं तंत्र अवगत झालेलं नव्हतं. कारण त्यावेळेस फक्त ते मोठ्या चिलकाचे छोटे चिलके करणं, तोड हत्यार बनवणं, तोडण्यासाठी याच गोष्टीचा हा दगडाचा घन आहे. त्यानंतर सांबर शिंगाचा घन इकडे पाहू शकतो आपण. हे हात कुऱ्हाड आहे. तर त्यावेळेस अशी हत्यारं बनवली गेली, जी की एवढी ऍडव्हान्स नव्हती, बट ती हत्यारच होती. सोबतच ही हत्यारं करताना दगडाचे धारदार छिलके निघायचे आणि हे छिलके कातळ्याला चिकटलेलं मांस खरवडणं, मांसाचं किंवा इतर अन्न पदार्थाचे तुकडे करणं, काठी तासणं
या सगळ्या गोष्टीसाठी वापरली जायची. कुशल मानवानं तोळ हत्यारापेक्षा ताठ कण्याच्या मानवानं बनवलेली हातकुऱ्हाड आणि फरशी ही हत्यारं अधिक प्रमाणात होती. फरशी म्हणजे पसरट पात्याची कुऱ्हाड. ओके, पसरट पात्याची जी कुऱ्हाड असते ती तो वापरायचा. तिचं प्रमाणबद्ध हत्यार वापरायला सुरुवात झालं आणि मनामध्ये ते साकार झालं. ताठ कण्याचा मानव हत्यार घडवण्यासाठी याचा आकार जो होता तो कसा असावा हे मनामध्ये ठरवत होता. दगडाचे छोटे चिलके काढण्यासाठी त्यानं सांबर शिंगासारख्या, सांबर नावाचा जो प्राणी आहे त्याचं सिंग वापरायचे आणि त्या छोट्या चिलक्याच्या कळ्याचे बारीक चिलके आणि ह्या सगळ्या गोष्टी खरवडण्यासाठी मासाला, तासण्या बनवण्या वगैरे वगैरे धारेच्या याच्यामध्ये तो करायचा. सुधारलेल्या हत्यारामुळे ताठ कण्याच्या मानवाच्या अन्नामध्येही अनेक विविधता आपल्याला पाहायला मिळाली. जसं की कारण प्रत्येक प्रकारच्या छोट्या मोठ्या प्राण्याची शिकार करता येणं शक्य झालं होतं. हरणाची व्हायची, सस्याची व्हायची, गव्याची व्हायची, यात त्या प्राण्यांची समावेश झाला. शक्तिशाली मानवानं दगडाची हत्यारं बनवण्याच्या तंत्रामध्ये आणखी प्रगती केली आणि तो लहान आकाराची हत्यारं तयार करू लागला. आता बुद्धिमान मानव जो होता यानं दगडी हत्यारं करण्याच्या तंत्रामध्ये क्रांती घडवून आणली. म्हणजे यानं काय केलं, दगडापासून लांब पातळ पाती काढण्याचं तंत्र विकसित केलं. या पात्यापासून त्यानं सुऱ्या बनवल्या, चाकू बनवले, तासणी बनवली, टोचा, छन्नी अशा गोष्टी बनवल्या. तो हत्यारं आणि इतर वस्तू तयार करण्यासाठी गारगोटीच्या वर्गातील दुर्मिळ दगड, हत्तीचा दात म्हणजे हस्तिदंत याचा वापर करायचा. बुद्धिमान मानवानं हत्यारं बनवण्याचं तंत्र, परिसराचं ज्ञान आणि अन्न मिळवण्याचं तंत्र यात खूपच प्रगती केली होती आणि त्यामुळे त्याला एकाच परिसरात दीर्घकाळ वास्तव्य करणं शक्य झालं. बुद्धिमान मानवाच्या टोळ्या ह्या झुळप करून राहत होत्या. झुडपामध्ये कसं राहतं ते सेफ राहतात. काही सामूहिक उत्सवही ते साजरी करू लागले होते बुद्धिमान मानव आणि त्यांनी कलात्मक वस्तू, गुहाचित्र उत्सवाशी संबंधित बनवायला सुरुवात केली होती. दागिने वापरायला लागला होता तो. शंखापासून, हाळापासून, प्राण्याच्या दातापासून दागिने बनवायचा आणि प्रगत संस्कृतीची वाटचाल त्यांच्यापासून सुरू झाली. भारतामध्ये पुराश्मयुगीन हत्याराचे अवशेष काश्मीर पासून तामिळनाडू पर्यंत सगळ्या ठिकाणी सापडलेत. पुराश्मयुगीन मानवाचे अवशेष आहे भारती मिळाले नाही. मध्य प्रदेशात होशंगाबाद जवळ नर्मदा नदीच्या काठावर हथनोरा नावाचं जे ठिकाण आहे या गावामध्ये अश्मीभूत कवटी सापडलेली आहे. खांद्याचा हाळ सापडलेला आहे आणि ते पुराश्म युगातील एका स्त्रीचं आहे. याखेरीज पुद्दुचेरीमध्ये एका गावाच्या परिसरात पण आपल्याला अशाच प्रकारची गोष्ट सापडली. ह्या ज्या तुम्ही चित्रकला पाहताय ह्या त्या पुराश्मयुगीन बुद्धिमान मानवानं जे आहे ते बनवलेल्या होत्या. मध्य प्रदेशमध्ये जे भीमबेटका नावाचं ठिकाण आहे तिथलं हे पुराश्मयुगीन गुहा चित्र आहे हे आपल्याला दिसतं. त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला अजूनही काही गोष्टी सापडल्या होत्या ज्या आपण लास्ट याच्यात पाहिलं. एक सेकंड. मध्याश्मयुग. आता मध्याश्मयुगातला जो बुद्धिमान मानव होता त्याच्या आधी एक गोष्ट आपल्याला पाहायची आहे ते म्हणजे आपल्याला एका बालकाची अश्मीभूत कवटी सापडलेली होती. कुठे सापडलेली होती तर पुड्डुचेरी जवळ आणि अफगाणिस्तान, श्रीलंका या देशामध्ये पण पुराश्मयुगीन मानवाचे काही अवशेष आपल्याला मिळालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये पुराश्मयुगीन स्थळापैकी नाशिक जवळ गंगापूर नावाचं ठिकाण आणि नेवाशा जवळ चिरकी नेवासा हे स्थळ प्रसिद्ध आहे. गंगापूर हे गोदावरी नदीच्या काठावर आहे. चिरकी नेवासा हे प्रवरा नदीच्या काठावर आहे. त्यानंतर आपण मध्याश्म युगाचा जर विचार केला तर मध्याश्म युगामध्ये बुद्धिमान मानवाचं पाऊल आणखी पुढे पडलं. त्यानं कुत्रा जो आहे तो माणसाळवला. म्हणजे माणसामध्ये कुत्रा जो आहे हा प्राणी जास्त जो आहे राहू लागला आणि त्याचबरोबर मध्याश्म युगात हवामान पर्यावरण बदलामुळे मानवाची जीवन पद्धती बदलू लागली. बुद्धिमान मानव शिकारी बरोबरच पशुपालन करायला लागला. नैसर्गिकरित्या उगवलेल्या धान्याच्या कापणीतही तो काम करू लागला आणि वर्षातील काही काळ एके ठिकाणी वस्ती करून तो राहू लागला. या सगळ्या गोष्टी मध्याश्म युगाच्या मानवामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सोबतच त्याच्या आहारामध्ये विविध वनस्पतीचा समावेश होता. त्या काळात शेळी, मेंढी या प्राण्यांना मांसाळण्याची सुरुवात झाली होती. या सगळ्याचा विचार करता मध्याश्म युगातील बुद्धिमान मानवाला शिकार, मासेमारी, कापणी, तोडणी अशा प्रकारच्या कामामध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये फायदा झाला. वजनानं हलक्या, दीर्घकाळ टिकतील अशा हत्याराची आवश्यकता. लाकडाला किंवा हाडाला खाच करून त्यात नखा एवढी छोटी पाती घट्ट बसवत तो होता आणि सुरी, विळा यासारखी अवजारही त्यानं बनवली. भारतामध्ये अनेक ठिकाणी मध्याश्मयुगीन अवशेष आपल्याला सापडलेले आहेत. राजस्थानमधील बागोर,
मध्य प्रदेशमधील भीमबेटका, गुजरातमधील लागनज, महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यात पाटणे नावाचं जे ठिकाण आहे तिथं आपल्याला अशा गोष्टी सापडलेल्या आहेत. त्याचबरोबर मध्याश्म युगामध्ये अवजारात उपयोगात आणलेल्या पाती आणि पन्हाडीवर गाभा तंत्रानं गारगोटीच्या गोट्यापासून अलग केलेले असतात. ही पाती नखा एवढ्या किंवा किंचित मोठ्या आकाराची असते. त्यांना काय म्हटलं जातं? त्यांना सुषमास्त्र म्हटलं जातं, जे छोटे छोटे असतात. आणि या काळात टोकाला छोटे पाते बसवलेले बाण उपयोगात आणले जात होते. पन्हाळीदार गाभा, त्याचबरोबर पाते पाहू शकतो आपण, हे सगळे सूक्ष्मास्त्र आहेत. त्याचबरोबर बाणाच्या टोकाप्रमाणे आहेत काही सूक्ष्मास्त्र बसून तयार केलेला दातेरी सुरी आहे ही, याला असे दाता आहेत. त्याचबरोबर झाडापासून तयार केलेले मासेमारीचे गळ आपण बघू शकतो. तर ह्या गोष्टी मानवानं त्या काळामध्ये तयार केल्या होत्या. सोबतच नवाश्म युगामध्ये गुडगुडीत दगडाची हत्यारं घडवली, नव्या प्रकारची हत्यारं घडवली गेली, म्हणून यालाच नवाश्म युग म्हणतात. नवाश्म युगामध्ये शेती पशुपालन याची पद्धत सुरू झाली होती. शिकार करणं हे निर्वाहाचं साधन न राहता शेतीला आणि पशुपालनाला पूरक बनवलं. आणि नवाश्मयुगिक अवशेष जे आहेत ते आपल्याला गंगेच्या खोऱ्यात दक्षिण भारतात संस्कृतीमध्ये उजेडात पाहायला मिळतात. आता ज्या काळातील हत्यारामध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारं मिळतात त्या काळाला आपण काय म्हणतो? अश्मयुग म्हणतो. महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळापैकी नाशिक जवळचं कोणतं ठिकाण होतं? गंगापूर. हे स्थळ कशासाठी होतं? इथे आपल्याला या पुराश्मयुगीन वास्तू सापडल्या होत्या. राजस्थानमध्ये बागोर, मध्य प्रदेशमध्ये भीमबेटका, गुजरातमध्ये लागनज, महाराष्ट्रात विजापूर. चुकीचं आहे. आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर जी आहे तुम्ही इझिली करू शकता. इट्स व्हेरी इझी. अँड तुम्हाला जर याच्यात काही डाऊट्स असतील तर यू कॅन जस्ट आस्क मी इन द कमेंट बॉक्स. थँक्यू सो मच.